पवारसाहेब आणि उद्धवजी या दोघांनी सध्या संजय राऊतांना फाट्यावर मारायला सुरुवात केली आहे. हे खरं तर पुस्तक प्रकाशनाच्या दिवशीच जाणवलं होतं. काही चाणक्य पत्रकारांच्या देखील ही गोष्ट लक्षात आली होती. पण संजय राऊत मात्र आपला हट्ट सोडायला तयार नव्हते. संजय राऊत हे लोकप्रभेच्या जाहिरात विभागात काम करायचे असं म्हणतात. त्यामुळे मार्केटिंगचं तंत्र ते कोळून प्यालेले आहेत. राजकारणातही त्यांचं मार्केटिंग जोरात सुरू असतं. व्हॉट्सअप ग्रुपवर सामनाचा अग्रलेख टाकणं, काही पाकिट पत्रकारांना दुसऱ्या दिवशी सकाळच्या पत्रकार परिषदेत जे प्रश्न विचारून घ्यायचे असतात ते प्रश्न आधीच म्हणजे आदल्या रात्री पाठवणं. अगदी नरकातला स्वर्ग या त्यांच्या पुस्तकानिमित्त त्यांनी मोजक्याच लोकांना मुलाखती देऊन हवा निर्माण केली. आधी प्रकाशनाआधीच या पुस्तकाच्या जवळपास 500-600 कॉपीज त्यांनी काही ठराविक मंडळींना वाटल्या. प्रकाशनाच्या कार्यक्रमाला गर्दी गोळा केली. हे सगळं राऊतच करू शकतात हे सिद्ध झालं. पण आजवर संजय राऊत करत असलेली मार्केटिंग ही त्यांच्यापुरती उद्धवजींच्या समोर आणि शरद पवारांसाठी केली जायची. उद्धवजींना न आवडणाऱ्या नेत्यांवर सतत बोलणं, त्यांना ठोकणं हे आपल्या मालकांना सुखावून जातं हे संजय राऊतांना पक्क ठाऊक आहे. पवारांना पित्या समान मानून त्यांच्यासाठी खुर्ची उचलणं देखील ते करून झालेत. आता हे मार्केटिंगच म्हणायचं. पण यामुळे शरद पवारांना जणू काही ते आपल्या खिशात घेऊनच फिरतात असा त्यांचा समज झाला होता. पवारांनी एकनाथ शिंदेंचा सत्कार केला तर तो राऊतांना नको असतो. फडणवीसांसोबत स्टेज शेअर केलं तर ते त्यांना नको असतं. सुप्रिया सुळे गाजवत नसतील तेवढा अधिकार राऊत पवारांवर दाखवतात. एक सीन दाखवतो तुम्हाला. पितामह म्हणून आपण त्यांचा उल्लेख करू. मी त्यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत इथे व्यक्त करावं. आज बरोबर वेळेच्या आधी 1 तास ते इथे उपस्थित आहेत, तर आपण मनपूर्वक. आता झालंय काय, संजय राऊतांना उद्धवजींना खुश करण्यासाठी काहीतरी बोलायचं होतं. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे हे टॉपिक राऊतांसाठी हॉट टॉपिक असतात. आता केंद्र सरकारकडून ऑपरेशन सिंदूरचं स्पष्टीकरण म्हणा किंवा आपल्या देशाची बाजू मांडण्यासाठी जागतिक पातळीवर जी शिष्टमंडळं पाठवली जात आहेत त्या 7 शिष्टमंडळांचं नेतृत्व करणाऱ्या 7 खासदारांची नावं मंत्री किरेन रिजिजू यांनी घोषित केली. त्यात महाराष्ट्रातून खासदार श्रीकांत शिंदे आणि सुप्रिया सुळेंचं नाव वाचून संजय राऊतांचा भडका उडाला. हा विषय भारतीय जनता पक्षानं राजकीय केला. हा विषय त्यांनी राजकीय केला. आता तुमच्या महाराष्ट्रातले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री चिरंजीव आहेत ना, एका शिष्टमंडळाचे प्रमुख आहे. आता हे महाशय परदेशात जाऊन देशाची काय बाजू मांडणार, काय मांडणार? दहशतवादासंदर्भात मुळात इतक्या घाईघाईनं हे डेलिगेशन पाठवायची गरज नाही. तर आपला मुद्दा होता मग राऊतांच्या पोटात का दुखते. तर राऊतांना अपेक्षित हे होतं की शिष्टमंडळाचा या सगळ्या मला प्रमुख बनवतील. आजवर त्यांनी असंख्य शिष्टमंडळं आणि समित्यांची अध्यक्षपदं भूषवलेली आहेत. सेंट्रल प्रिझन इम्प्रूव्हमेंट कमिटी त्यावर देखील ते होते. त्यामुळे जेलमधल्या सुधारणांबाबत ते आग्रही असतात. आता आर्थर रोडमध्ये नेमक्या काय काय सुधारणा करायच्या तेही त्यांनी त्या कमिटीला सुचवलेलं असेलच म्हणा. पण आपला त्रागा थेट व्यक्त न करता जे काय घडलंय त्याच्यावरचा तर तो कसा करायचा, तर शिष्टमंडळातल्या सदस्यांची यादी जी 1 दिवस उशिरा आली, जे फक्त आधी शिष्टमंडळांचं नेतृत्व कोण करणार त्या 7 लोकांची नावं जाहीर झाली होती. शिष्टमंडळ किती लोकांचं आहे, जे काही 42 लोक जे आहेत त्यांची यादी आली पण ती यांनी पाहिलीच नाही. आणि मग त्यांनी सर्वपक्षीय शिष्टमंडळ म्हणताना मग त्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीपेक्षा आमचे युबीटी सेनेचे जास्त खासदार आहेत, आमचा त्यात सहभाग का नाही, मग RJD का नाही, मग समाजवादी का नाही, अशा अनेक पक्षांचे खासदार का नाहीत असे सवाल त्यांनी उपस्थित केले. पण शिष्टमंडळाच्या सदस्यांच्या यादीत काँग्रेसच्या गुलाम नबी आझादांपासून उभाटा सेनेच्या प्रियंका चतुर्वेदींचाही सहभाग होता, जो न पाहता राऊतांनी टीका केली. घाई बोलायची. बरं, प्रियंका चतुर्वेदींना सामावून घेतलं आणि मला नाही म्हणून तर राऊत प्रचंड संतापले असतील असं एक विचार आला. आता ते थैथयाट करणंच बाकी होतं. एवढ्यात खुद्द शिवसेना युबीटी या ठाकरेंच्या गटाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक ट्विट आलं की वी स्टँड युनायटेड इन अवर फाईट अगेन्स्ट टेररिझम. किरेन रिजिजूंनी उद्धवजींना फोन करून आम्ही शिष्टमंडळात युबीटीकडून कोणाला घ्यायचं असं विचारलं असताना त्यांनी प्रियंका चतुर्वेदींचं नाव सुचवलं आणि तेच फायनल झालं. राऊतांना अपेक्षा होती की शिष्टमंडळाचा प्रमुख त्यांना बनवतील, पण त्यांना प्रमुख तर सोडा साधं सदस्यही बनवलेलं नाही.
आता हे दुःख कमी होतं की काय, तर उद्धवजींनी प्रियांका चतुर्वेदींचं नाव सुचवलं, ट्विट करून घोषणा केली. आणि राऊत ज्या मोदी सरकारला ठोकतायत त्या मोदी सरकारला पाठिंबा देत वी स्टँड युनायटेड इन अवर फाईट अगेन्स्ट टेररिझम असं लिहून राऊतांनाच तोंडावर पाडले. पवारांनी तर प्रकाशन समारंभात राऊतांना तोंडावर पाडलंच होतं. आज उद्धवजींनी हे असं आपटलंय तोंडावर. त्यामुळं सतत मोदी, भाजप, अमित शहा आणि शिंदेच्या नावाने रडत असणारे रडत राऊत रुसले आहेत असं कळतंय. आपल्या दोन्ही आकांनी आपल्याला तोंडावर पाडलं हे शल्य त्यांना बोचतंय असंही कळतंय. रुसून बसलेल्या राऊतांचा रुसवा काढण्यासाठी आता मोदी कुठली समिती गठीत करतायत आणि त्यांना त्या समितीचं अध्यक्षपद देत आहेत हेच पाहायचंय.